थोड्याच वेळात महायुतीची दिल्लीत महत्त्वाची बैठक आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार आहे। 10:30 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झालेत। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे नेते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक आहे। आज थोड्याच वेळात म्हणजे 10:30 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे मागच्या काही आठवड्यांपासून सुरू असलेला जागा वाटपाचा तिढा आज कदाचित सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीनंतर नेमकं काय स्पष्ट होतं, कुठल्या पक्षाला किती जागा दिल्या जातात, कुठला मतदारसंघ कुठल्या पक्षाला सोडला जातो, यासारखे बरेच प्रश्न सध्या आहेत आणि कदाचित आजच्या या बैठकीमध्ये त्या सर्व प्रश्नांना उत्तर मिळण्याची शक्यता आहे। गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा देखील झालाय आणि त्या दौऱ्याच्या नंतर आता महायुतीतील घटक पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेत ही महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात होणार आहे। त्यामुळे या बैठकीला एक विशेष असं महत्त्व आहे। या बैठकीमध्ये आता जागा वाटपाचा तिढा काय सुटतो, नेमका जागाचा फॉर्म्युला नेमका काय असेल, अजित पवार गटाला, शिंदे गट शिवसेनेला नेमक्या किती जागा दिल्या जातात, काही मतदारसंघात वाद सुरू आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आहे। खरं तर मागच्या अनेक आठवड्यांपासून बैठकांचं सत्र सुरूच आहे, मात्र ही आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेत बैठक होते। या बैठकीबद्दल सविस्तर काय सांगशील? कारण अगदी बरोबर आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाविकास आघाडी यांचं सुद्धा फॉर्म्युल्यावरती चर्चा चालू आहे, पण जागेचं वाटप झालेलं नाहीये। अंतिम चर्चा सुरू आहे म्हणून अनेकदा बैठका होतात। महायुतीची पण सेम सिच्युएशन आहे। महायुतीच्या सुद्धा अनेक बैठका पार पडलेल्या आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो, त्यांनी महाराष्ट्र दौरा सुद्धा केला। मात्र जागा वाटपाची चर्चा महायुतीची देखील अंतिम टप्प्यावर आलेली आहे आणि याच जागा वाटपच्या फॉर्म्युल्यावरती आणखीन डिस्कशन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्रातून निघाले आणि अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची या बैठकीपूर्वी एक बैठक झाली होती आणि आता अमित शहा यांच्या घरी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे पोहोचलेले आहेत। पुढच्या काही क्षणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी बैठकीला, महायुतीच्या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीचं जे लोकसभा मिशन 45 आहे, मिशन 45 आहे, त्यावर चर्चा केली जाणार आहे। यापूर्वी अनेकदा चर्चा करण्यात आली होती, मात्र ही अंतिम टप्प्यातली चर्चा आहे आणि या चर्चेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिशन लोकसभा जे 45 आहे ते सक्सेस करण्यासाठी, ते यशस्वी करण्यासाठी काही तडजोड करावी लागेल। या संदर्भात सुद्धा महायुतीची बैठकीमध्ये चर्चा होईल। नक्कीच ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। खरं तर या बैठकीनंतर नेमकं काय स्पष्ट होतं, कुणाला किती जागा दिल्या जातात, कुठला मतदारसंघ नेमकं कुणाला सोडलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।